खरं तर आपण 1-2 दिवसापासून बघतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाई चालू आहे. 2 दिवसात साधारणतः आपण 150पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामं तोडलेली आहेत. आता सन्माननीय सदस्य रमेश जनार्दन सोळशे आमचे जे बांधकाम सभापती आहेत, सोळशे साहेबांचं पत्र घेऊन सर्व सन्माननीय सदस्य आमच्या नगरपालिकेचे त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अनधिकृत बांधकामावरती कारवाईला आमचा कुठलाही विरोध नाही, परंतु लोकांना जास्त नुकसान होत आहे आणि किमान 6-7 दिवस 1 आठवडाभराची मुदत लोकांना द्यावी त्यांचं साहित्य खाली करून घेण्यासाठी. आणि मग तसं आम्ही निश्चितपणे त्या निवेदनाचा आम्ही पॉझिटिव्ह विचार करू आणि तसं 1-6-7 दिवसाची लोकांना मुदत देऊ सामान खाली करून घ्यायला, त्यांचं आर्थिक नुकसान किंवा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून. आणि त्याच्यानंतर परत कारवाई आहे त्या स्पीडनं चालू राहील. अर्थात सर, व्यावसायिकांचा एक प्रश्न आहे की 7/12 आहे, आम्ही टॅक्स भरतो आणि मग त्याच्यावरती तोडक, पण ऍटलीस्ट आम्हाला नोटीस देऊन ही कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं होतं. मॅडम, सगळ्या बांधकामांना नोटीस देऊन कारवाई झालेली आहे आणि 7/12 मालकीचा असला किंवा हे जरी असलं तरी शासनाच्या नियमाप्रमाणे MRTP ऍक्ट प्रमाणे किंवा EDCPR प्रमाणे जरी स्वतःच्या मालकीची जागा असली तरी कुठलंही बांधकाम हे नगरपालिकेची किंवा त्या प्राधिकरणाची परमिशन घेऊनच करणं अभिप्रेत आहे किंवा कंपल्सरी आहे. त्याच्यामुळं त्या प्राधिकरणाची परमिशन घेऊन जे बांधकाम केलेलं नाही ते बांधकाम 100% अनधिकृत आहे आणि ते कायदेशीर कारवाईस पात्र आहे. आज निवेदन देण्यात आलेलं आहे जेणेकरून लोकांना थोडासा वेळ मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. नक्कीच आपल्या मुख्याधिकारी साहेबांनी आणि प्रशासनाने जो अनधिकृत बांधकामांवर तोड प्रक्रिया चालू केलेली आहे त्याच्यामध्ये काहींना नोटीसी लवकर गेल्यात, काहींना उशिरा गेल्यात, त्याच्यामुळे त्यांना सामान खाली करायची मुभा मिळाली नाही. तर आत्ताच बांधकाम सभापती रमेश सोळशे यांचं आम्हाला निवेदन आलेलं आहे की ह्या प्रक्रियेला थोडासा मुभा द्यावी की त्यांना ज्यांना नोटीस गेल्यात त्यांचं सामान खाली करता यावं. तर नक्कीच या विषयावर आम्ही नक्कीच विचार करू आणि पॉझिटिव्ह विचार करू की व्यापाऱ्यांचं पण नुकसान होऊ नये. सर, अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू आहे, परंतु कुठेतरी नागरिकांना वेळ मिळणं गरजेचं आहे. आज पक्षाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे की लोकांना किमान थोडासा वेळ मिळावा जेणेकरून त्यांचं नुकसान थोडंसं वाचेल. नाही, अतिक्रमण तोडक कारवाई सुरू आहे त्याबद्दल आमचं कुठच्याही प्रकारचं दुमत नाही आहे. फक्त नोटिसा ज्या आहेत त्या प्रॉपर नोटिसा नावाने गेल्या पाहिजेत. सर्वांवरतीच कारवाई झाली पाहिजे. एकावरती कारवाई झाली आणि दुसऱ्यावरती नको व्हायला, असं नको व्हायला, दुजाभाव नको व्हायला. तिसरं महत्त्वाचं की व्यापाऱ्यांना किंवा त्या गाळेधारकांना मुदत द्या की त्यांचं जे काही आर्थिक नुकसान होतंय त्याकरता त्यांचं मौल्यवान सामान बाहेर काढण्याकरता, पत्रे किंवा अन्य सामान दुसरीकडे शिफ्ट करण्याकरता त्यांना मुदत द्या, असं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आज नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि त्यांनी ते मान्य पण केले तत्वशः. आता दुसरा एक विषय असा की मुख्याधिकाऱ्यांना आम्ही अजून एक निवेदन देतोय की ज्या लोकांची 7/12ची स्वतःची जागा आहे, ज्यांचे रेग्युलराईज करण्याकरता आपल्या MRTP ऍक्ट किंवा UDPCR मध्ये जरी प्रोव्हिजन नसेल तरी येत्या 8 दिवसात जर काय आर्किटेक्चरच्या माध्यमातून त्या डिपार्टमेंटला किंवा मुख्याधिकाऱ्यांना जर काही नियमात बसून त्याची परवानगी मागितली त्या व्यापाऱ्यांनी, त्या जमीन मालकांनी, तर ती लवकरात लवकर प्राधान्य देऊन तिला द्यावी असं आम्ही या ठिकाणी आज मुख्याधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आणि आम्ही आपल्या शहरातील सर्व आपल्या नागरिकांना किंवा व्यापारी किंवा ज्यांचे गाळाधारक मालक आहेत त्यांना सुद्धा निवेदन करतो किंवा आपापली जागा जर 7/12ची असेल तर आपण लवकरात लवकर येत्या 8 दिवसामध्ये आपला प्लॅन मंजुरी करता पाठवावा आणि तात्पुरती परवानगी घ्यावी असं आपण आवाहन करतो. तुमच्या माध्यमातून विनंती करण्यात आलेली आहे, अर्ज देण्यात आलेला आहे. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष मॅडम यांना ज्या अतिक्रमणावर कारवाई चालू आहे त्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे की जी कारवाई चालू आहे त्या लोकांना आपलं सामान हलवण्यासाठी त्यांना वेळ मिळावा आणि जे SRA आपल्या बदलापूर शहरात SRA स्कीम जिथे जिथे लागू केलेले आहेत ज्यांचे प्रस्ताव गेलेले आहेत शासनाकडे ते SRA जे अनधिकृत बांधकामात येत असतील त्यांना पण मुभा द्यावी जेणेकरून ते जे घरं आहेत ते बाधित होणार नाही. कारण का त्यांचा सर्व्हे झाला तर त्यांना त्यांचं घर मिळेल आणि जर आपण आत्ता तोडलं तर त्यांना घर मिळणार नाही.
त्याच्यामुळे आम्ही SRA जिथे जे आहेत ते पण थांबवायला सांगितले आणि जिथे लिगली जिथे सातबारा आहे लिगली ज्यांचा त्याच्यावर जे अनधिकृत बांधकाम केले त्याला पण नगरपालिकेत त्यांनी प्रस्ताव सादर करून जर त्यांनी मार्जिन स्पेस वगैरे सगळं सोडलं असेल आणि त्याला जर परमिशन देता येत असेल तर त्यांना पण अधिकृत करून घ्यावं अशी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे.